झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर। आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा पाया असतो तो म्हणजे प्राथमिक शिक्षण। माहिती आणि तंत्रज्ञानाचा भडीमार होत असताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांना ज्ञानी करण्याचं आणि भविष्यातला सुजाण नागरिक घडवण्याचं काम आजही आपापल्या परीने अनेक संस्था आणि व्यक्ती करतायत। संपूर्ण गावाला इंग्रजीची ही गोडी लावली आहे ती रावसाहेब बोचे या ध्येय वेड्या शिक्षकानं। गावातील काही लोकांची मदत घेतली, लोकांनी मला भरपूर मदत केली। त्यांच्या सहकार्यातून मी विलेज गो टू स्कूल नावाचा हा प्रकल्प वनोजा गावात राबवला आहे। गावातील प्रत्येक कट्ट्यावरील गल्ली बोळातील भिंती आज इंग्रजी विषयाच्या चार्टने रंगलेल्या आहेत। यामध्ये ग्रामरचे चार्ट आहेत, तसेच इंग्रजी शब्द, प्राण्यांची नावं, फुलांची नावं, ऋतूंची नावं असे विविध प्रकारचे चार्ट्स मी वनोजा गावामध्ये लावलेले आहेत। इंग्रजीच्या पुस्तकातल्या विलेज गो टू स्कूल ह्या धड्यातील शिक्षक गावातील भिंतींचा फळा म्हणून उपयोग करतो आणि त्या इंग्रजी शब्दांनी रंगवतो। यापासून प्रेरणा घेऊन रावसाहेब यांनी गावातील गल्ली, चावडी, चौकातील भिंतींना फळा बनवलं। दृश्य माध्यमांचा परिणाम अधिक तीव्रपणे होतो। एखादी वस्तू वारंवार दाखवल्यास ती स्मरणात राहते ह्या साध्या तत्वाचा वापर करत रावसाहेब यांनी इंग्रजी विषयीची माहिती भिंतीवर लिहिली। सरांच्या या उपक्रमाला यश आलं आणि पाहता पाहता गावातील प्रत्येक जण ह्या फळ्यासमोर धडे गिरवू लागला। ROSE रोज म्हणजे गुलाब। भिंतीवर टेन्सचे प्रकार, दिशा आणि मसाल्याचे पदार्थ यांची इंग्रजीमध्ये भाषांतर बोचे सरांनी केलेले आहे। त्या भाषांतरामुळे आम्हाला इंग्रजी बोलणे हे फार सोपे झालेले आहे। आम्ही या मराठीचे इंग्रजीमध्ये रूपांतर सुद्धा करू शकतो आणि वर्गामध्ये सुद्धा सरने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो। या प्रश्नाची उत्तरे यस किंवा नो येतात, त्यांना व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाइप क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जाते। रावसाहेबांच्या उपक्रमाचं यश म्हणजे विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेशी जुळलेली मैत्री। विद्यार्थ्यांच्या मनातला भाषेविषयीचा न्यूनगंड दूर होऊन विद्यार्थ्यांना आता या भाषेची गोडी लागली आहे।
खेडेगावात विद्यार्थ्यांना शिकवताना अनेक अडचणी येत असतात. ह्या अडचणींचा, तक्रारींचा पाढा न वाचता रावसाहेब बोचे यांनी जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा कल्पनेनं वापर केला. आज विद्यार्थी इतर विषयांच्या जोडीनंच इंग्रजी भाषेचा अभ्यासही तितकाच आवडीने करत आहेत. वर्षभर विविध प्रकल्प राबवत असतो, प्रयोग करत असतो. त्यामध्ये अतिरिक्त क्लासेस घेणे, ग्रामरचे क्लासेस घेणे, आणि त्यामुळे असा फरक झाला की आता गावातील जे बाहेर जाणारी मंडळी होती, मुलं होती, ते आता परत या शाळेमध्ये परतायला लागलेली आहेत आणि त्यामुळे शाळेची पटसंख्या सुद्धा वाढलेली आहे आणि हुशार मुलांचा भरणा ग्रामीण भागातही दिसायला लागलेला आहे. इथे एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूयात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली मिनी बँक. झी 24 तास एक पाऊल पुढे.